श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. दुसरी उपपत्ती अशी आहे की या जगामध्ये निश्चित गोष्ट कुठली आहे, तर भगवान म्हणतायत मृत्यूसारखी निश्चित गोष्ट या जगात दुसरी कुठलीच नाही. आपल्याला निश्चितपणे एकच सांगता येतं की जो कोणी जन्माला आलेला आहे तो निश्चितपणे मरणार आहे. बाकी आपल्या आयुष्यात काय चढ उतार होतील, कोणते सुखदुःखाचे प्रसंग येतील, हे काही आपल्याला सांगता येत नाही. पण मृत्यू मात्र निश्चित आपण सांगू शकतो. आपल्याकडे जे 7 चिरंजीव मानलेले आहेत ते प्रत्यक्षामध्ये देहाने नाही आहेत बरं का, ते तत्वरूपाने चिरंजीव आहेत असं समजा. कारण देह हा कुणाचा जरी असला तरी तो नाशच पावतो. देहाला शाश्वती नाही. देह हा अशाश्वत आहे. देह हा नाशवंत आहे आणि पंचमहाभूतांपासून बनलेला देह शेवटी पुन्हा एकदा पंचमहाभूतातच विलीन होतो. परंतु यांना आपण चिरंजीव जे मानतो ते तत्वरूपाने चिरंजीव आहेत. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, भगवंताचे अवतार जरी झाले तरी त्यांना देखील मृत्यू आहे. जर हे वास्तव आहे तर एखादा माणूस आज मेला काय किंवा उद्या मेला काय त्याबद्दल दुःख करण्याचं काय कारण आहे? जन्म होणं आणि जन्माला आलेला मृत्यू पावणं हे जसं ठरलेलं आहे तसं मृत्यू पावलेला पुन्हा जन्माला येणार हेही ठरलेलं आहे. मग अर्जुना दुःख करण्याचं काय कारण आहे? कारण तू जरी त्यांना मारलंस आणि ते मेले तरी पुन्हा ते जन्माला येणारच आहेत. तिसरी उपपत्ती भगवान श्रीकृष्ण सांगतायत, अव्यक्तादीनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत. हे फार छान की हे संपूर्ण जगत अगोदर अव्यक्तातच होतं, मध्येच फक्त काही काळ व्यक्त झालं आणि पुन्हा एकदा ते अव्यक्तामध्येच जाणार आहे. हे जर आपल्याला कळलं आणि खऱ्या अर्थाने आपण हे समजून घेतलं तर आपल्याला दुःख करण्याचं काहीच कारण राहणार नाही. यालाच आत्म्याचं तत्वज्ञान असं म्हणतात. गीता यालाच व्यक्त आणि अव्यक्त अवस्था असं म्हणते. अव्यक्त अवस्था हीच खरी अवस्था आहे आणि बराच काळ टिकणारी आहे. व्यक्त अवस्था ही तात्पुरती असते आणि या जगाचा क्रम कसा आहे तर अगोदर अव्यक्तातच होतं, काही काळ काही वेळ ते व्यक्त झालं आणि पुन्हा ते अव्यक्तामध्ये गेलं, पुन्हा व्यक्त झालं, पुन्हा अव्यक्तात गेलं, पुन्हा व्यक्त झालं आणि पुन्हा अव्यक्तामध्ये गेलं. असा हा क्रम कायम चालू आहे. त्यामुळं अव्यक्त जे आहे तेच खरं आहे आणि जे दृश्य आहे व्यक्त आहे हे खरं नाही. गौडपादाचार्य नावाचे एक फार मोठे
तत्वज्ञानी होऊन गेले. ते म्हणतात, जे आधी नाही आणि नंतरही नाही, फक्त मध्येच काही काळ असते आणि म्हणून मध्ये जरी ते असले तरी नसल्यासारखंच आहे असं आपण मानावं आणि यालाच अजातवाद असं म्हणतात. आणि म्हणूनच हे ज्ञान संतांना, सद्गुरूंना असल्यामुळं या दृश्य जगाची ही जी अवस्था आहे ती त्यांनी जाणलेली असते आणि म्हणून हे सारं व्यर्थ आहे, निरुपयोगी आहे, आपल्या कल्याणाचं नाही हे संतांना माहीत असतं आणि या दृष्टीनेच ते जगाकडे, या सृष्टीकडे पाहत असतात. एक साधू राजवाड्यामध्ये शिरला. राजाने त्याला विचारलं, तुम्ही कोण? तो म्हणाला, मी साधू आहे, परंतु माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दे. त्याने राजाला विचारलं, हे घर कोणाचं आहे? हा वाडा कोणाचा आहे? राजा म्हणाला, माझा आहे. तुझ्या आधी कोण राहत होते? राजा म्हणाला, माझे वडील राहत होते. त्यांच्या आधी कोण राहत होते? त्यांचे वडील राहत होते. मग साधू म्हणाला, अरे बाबा, याचा अर्थ तुला कळला का? ज्याला तू राजवाडा समजतोस, ज्याला तू महाल समजतोस, अरे ही तर धर्मशाळा झाली. एक जण येतो, काही काळ राहतो, निघून जातो. मग दुसरा येतो, काही काळ राहतो, निघून जातो. तिसरा येतो, काही काळ राहतो, निघून जातो. हे असं तर धर्मशाळेतच होतं ना. म्हणून संत ज्या दृष्टीने या दृश्य जगाकडे पाहतात ती दृष्टी आपल्याला नाही आणि म्हणून संतांना कुठल्याच गोष्टीचं दुःख वाटत नाही. आपण ज्याला राजवाडा समजतो, महाल समजतो, संत त्याला धर्मशाळा समजतात. आज आपण आपल्या देहाला महत्त्व देतो, अंजारतो, गोंजारतो, त्याचे लाड करतो, त्याचं हवं नको पाहतो, त्याला सजवतो, नटवतो, कपडे घालतो. पण सत्पुरुष जे असतात ते देह हा साधन म्हणून वापरतात. या देहामुळे आपल्याला आत्मदर्शन करून घ्यायचं आहे. या देहामुळेच आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी हे साधन म्हणून सत्पुरुष या देहाचा वापर करतात. आपण मात्र देहाला अवास्तव महत्त्व देतो आणि देहाचंच सगळं करण्यामध्ये सगळं आयुष्य घालवतो. देहाचं सगळं संगोपन करणं यालाच आपण आपलं इति कर्तव्य समजतो. संत म्हणतात, आजवर माझ्या आत्म्याने असे किती देह धारण केले असतील, त्यापैकी हा एक आहे. मग कशाला आपण त्या देहाची काळजी करायची? कृष्णमूर्ती म्हणतात, आय एम जस्ट ए पासर बाय, म्हणजे मी या अध्यात्म मार्गावर चालणारा एक वाटसरू आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आम्ही जाणा एक दीननाथ पंथी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हेच सांगतायत, अर्जुना, अरे हे जे अव्यक्त असतं ना तेच खरं आहे आणि तोच आत्मा आहे बरं का.
ते जेव्हा व्यक्त होतं तेव्हा त्याचं दृश्य बनतं. आपण दृश्य जगातल्या कलाकृतींचं कौतुक करतो. आपण ताजमहाल पाहतो, गंगा नदी पाहतो, हिमालय पर्वत पाहतो आणि या दृश्य गोष्टींचं, त्याच्या सौंदर्याचं कौतुक करतो. पण महाराज म्हणतात, दृश्य जगाला पाहून आपण इतके हुरळून जातो, मोहून जातो, तर या दृश्य जगाला निर्माण करणारा, या जगाचा निर्माता, कर्ता, भगवंत, परमात्मा, परमेश्वर, सच्चिदानंद स्वरूप असणारा, निर्गुण निराकार असणारा, अनादी अनंत असणारा तो भगवंत किती सुंदर असेल, त्याचं सौंदर्य काय असेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या भगवंताला भेटण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी लोक वेडे होतात, राजे राज्य त्याग करतात. काही जण त्याला पाहून आश्चर्य वाटून पाहतच राहतात. काही त्या आत्म्याचं सौंदर्य विलक्षण आहे म्हणून आश्चर्यचकित होतात. काहींना त्याचं सौंदर्य पाहून आनंद होतो. काहींना त्या मूर्तीमध्ये सुद्धा सावळे सुंदर रूप मनोहर असं वाटायला लागतं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, असं हे अलौकिक सौंदर्य त्या अव्यक्त असणाऱ्या परमात्मा परमेश्वराचं आहे. या अव्यक्ताला त्यातल्या त्यात जवळ असणारं दृश्य जगाचं एकमेव उदाहरण म्हणजे आकाश. कारण दृश्य जगामध्ये आकाश हे अनंत आहे, मोठं आहे, सर्वव्यापी आहे. अव्यक्ताची खरी कल्पना यायची असेल तर आपण आकाशाकडे पाहावं. पंचमहाभूतांपैकी सर्वात सूक्ष्म, सर्वात महान, सर्वात विशाल, अनंत असणारं आकाशच आहे. जर आकाशामध्ये इतकं सौंदर्य असेल तर या आकाशाला निर्माण करणारा तो परमात्मा किती सौंदर्यपूर्ण असेल, तो आत्मा कसा असेल याचा आपण विचार करावा. आश्चर्यवत पश्यति कश्चित एनम आश्चर्यवत वदती. काही लोक त्याच्याकडे आश्चर्य म्हणून पाहत राहतात. काही लोक ते आश्चर्य आहे हे जगाला सांगत बसतात. कितीही सांगितलं तरी त्यांना कंटाळा येत नाही, थकत नाहीत. काही लोक त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाहीत, ते मौन पाळतात. तर काही लोक त्या आत्म्याविषयी नुसतं ऐकतच राहतात. महाराज म्हणतात, ज्यांना त्या भगवंताविषयी खरं प्रेम आहे त्याच्याकडून आपण रोज भगवंताची कथा ऐकावी. हे सर्व ऐकून विचार करून सुद्धा त्याचा थांग पत्ता लागत नाही, हे तर वेगळंच आहे. तो अनादी अनंत आहे, अमर्याद आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वांपेक्षा ज्ञानी आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे, अदृश्य आहे, सूक्ष्म आहे, तितकाच विशाल आहे. संतांच्या दृष्टीने जर पाहिलं तरच तो आपल्याला दिसू शकतो.
कारण त्यांची दृष्टी विशाल असते आणि तितकीच सूक्ष्म असते. आपली दृष्टी संकुचित असते आणि आपलं दृश्य मर्यादित असतं, आपलं जग मर्यादित असतं. प्रत्येकाचं आपलं स्वतंत्र असं छोटंसं जग असतं आणि त्या जगातच आपण रमत असतो. याला कूपमंडूक वृत्ती म्हणतात. प्रत्येक बेडकाला तो राहत असलेली विहीर हा त्याला समुद्रासारखा वाटतो, कारण त्यांनी खरा समुद्र पाहिलेलाच नसतो. आणि म्हणून कूप म्हणजे विहीर, मंडूक म्हणजे बेडूक. विहिरीमध्ये असलेल्या बेडकाला आपली विहीर म्हणजे सर्वस्व वाटतं. तशी आपली सर्वांची बुद्धी आहे. आपण सुद्धा आकुंचित संकुचित वृत्तीने वागतो आणि आपल्या या वैयक्तिक आणि मर्यादित जगाच्या बाहेर जग आहे याचीच आपल्याला कल्पना नाही. आपलं मन विशाल होत नाही, आपली बुद्धी विशाल होत नाही. आपण या आपल्या चौकटीच्या बाहेर पडू शकत नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या या चौकटीतून बाहेर काढायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.